ते जे तुमचं रक्त सळसळतंय ते फक्त क्रिकेटच्या ग्राउंडवर नका सळसवू. त्या बॅटीचा वापर कधीतरी जमीन वाचवायला पण करायला शिका. ते जमीन राहील तर तुम्ही ते क्रिकेटच्या बॅटी फिरवणार आहेत हे लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या क्रांतीवीरांनी तर आपल्यासाठी जीवन दिलेलं आहे आणि आज परिस्थिती आपल्यावर एवढी वाईट ओढवलेली आहे की आपण त्याचा बिलकुल विचार करत नाही. बिलकुल नाही. हा अख्खा जिल्हा चिरफाड करून जाणार आहे. आपण इथे औषधाला उरणार नाही. आपली येणारी भविष्याची परिस्थिती आहे हे ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटतं की त्या समुद्र किनाऱ्यावरती वाढवण बंदर बनते, आम्ही तर खूप मजेत आहोत, ह्या भ्रमात बिलकुल राहू नका. जर वाढवण बंदर झाले तर अख्खा पालघर जिल्हा बेचिराग होणार आहे. फक्त एक मुंबई बंदर झालं, त्याची मुंबईची व्याप्ती आपल्यापर्यंत लोकल आली, ती मुंबई इथपर्यंत वाढली आणि मुंबईच्या 4 पट मोठं वाढवण बंदर आहे. आपल्या इकडचा एकही डोंगर शिल्लक राहणार नाही, ही परिस्थिती आपल्यावर येणार आहे. आणि म्हणून ह्या भ्रमात बिलकुल राहू नका की आम्ही इथे विक्रमगड मध्ये सुरक्षित आहोत. अख्खा आपला चिरफाड होणार आहे. बुलेट ट्रेन आहे, वडोदरा एक्सप्रेस वे आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्याकडे खूप चांगले कारण मी आता आदिवासी पोरांकडे बघतो, एक केटीएम गाडी असते आणि एक ऍपल वाला मोबाईल असतो. एवढे मोठे पैसे आहेत आपल्या लोकांकडे. मध्ये चाललेले आहेत. केटीएम गाडी घ्यायची, आरसीसीचं घर बांधायचं आणि ठोकून ना कुठेतरी मरून जायचं. ही परिस्थिती आहे है ना. ती लहान पोरगी आजी आजोबरोबर जाते भात कापायला, बाबा सांगतो त्याला, तो आजोबा सांगतो असा पाय नको दे होती नानू लढत. कोण सांगा लढत आहे नानू? काय त्याला आपण विचारतच नाही ना. बाप चाललाय तिकडे बैठकीला सॅटर्डेसाठी, आई चालले तिकडे, आजी आजोबा खपतायत आणि नातीन जाते ते भार उचलून लागायला आणि पोरगाय मस्त क्रिकेटची बॅट घेऊन. कोण त्याचे रक्षण करणार आहे? कोण त्या शेतावर जाणार आहे? त्या धर्तलीला कंसलीला कोण विचारणार आहे? ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्याचा जर आम्ही रिस्पेक्ट करायचं सोडून दिलं तर आम्ही खाणार काय आहोत? दगडी खाणार आहोत. ही परिस्थिती आहे. आणि म्हणून नानू लढ ही लहान मुलीची एक शंका होती, ती कुठे रडते? तेव्हा समजून घ्याल त्या दुखणं, त्या कंसलीचं दुखणं तेव्हा तुम्हाला समजणार आहे. आणि जसं सांगितलं की हे जे सगळं वाचवायची जबाबदारी ही आपल्यावरती आहे. आता खाली बसून निरीक्षण करत होतो. आदिवासी राजा गीत झालं, आता आदिवासी पोयरार हे गीत झालं, पण कुठेही मुलगा दिसला नाही मला. सगळ्या मुलीच दिसल्या. आता जबाबदारी काय मला वाटतं मुलींनीच घेतलेली दिसते. मुलं काही पुढे येताना दिसत नाही, कारण त्या डान्स मध्ये पण मुलींनाच मुलांचा रोल करावा लागतो. ही परिस्थिती आहे. सगळे तरुण युवा गेले कुठे आहेत हा मोठा प्रश्न आहे. पण ही जबाबदारी घ्यायची कोणी हा मोठा प्रश्न आपल्या समोर उभा राहिलेला आहे. आणि ह्या तरुण वयामध्ये या क्रांतीवीराने आपलं रक्त सांडलं आणि आपल्याला हा दिवस दाखवलेला. तर थोडस टोचेल, कारण आठवण करतो काल परवाच एक केस साठी मी कलेक्टर ऑफिसला गेलो होतो आणि आपल्या लोकांच्या जमिनीचा विषय मांडत होतो. अरे डॉक्टर सुनील, तू इंजेक्शन द्यायचं सोडून भलतीच काय कामं करायला लागलेला, अशा पद्धतीने मला कलेक्टरने सुनावलं. पण आता ते काम घ्यावं लागेल. आणि खास करून युवांना मला सांगायचंय की ते जे तुमचं रक्त सळसळतंय ते फक्त क्रिकेटच्या ग्राउंडवर नका सळसवू. त्या बॅटीचा वापर कधीतरी जमीन वाचवायला पण करायला शिका. ते जमीन राहील तर तुम्ही ते क्रिकेटच्या बॅटी फिरवणार आहेत हे लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या क्रांतीवीरांनी तर आपल्यासाठी जीवन दिलेलं आहे आणि आज परिस्थिती आपल्यावर एवढी वाईट ओढवलेली आहे की आपण त्याचा बिलकुल विचार करत नाही. ह्या पालघर जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटना तुम्ही जरा डोळ्यासमोर आठवून बघा. बरवाड्याला काय झालं, धानिवरीला काय झालं, आपल्या इकडचा एकही डोंगर शिल्लक राहणार नाही. ही परिस्थिती आपल्यावर येणार आहे. आणि म्हणून ह्या भ्रमात बिलकुल राहू नका की आम्ही इथे विक्रमगड मध्ये सुरक्षित आहोत. अख्खा आपला चिरफाड होणार आहे. बुलेट ट्रेन आहे, वडोदरा एक्सप्रेस वे आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्याकडे खूप चांगले कारण मी आता आदिवासी पोरांकडे बघतो, एक केटीएम गाडी असते आणि एक ऍपल वाला मोबाईल असतो. एवढे मोठे पैसे आहेत आपल्या लोकांकडे, आहेत ना. ही आमची फॅशन झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये गुगल नावाचा एक प्रकार आहे, खूप मोठं नॉलेज त्याच्यात आहे. तर त्याच्यावरती DMIC एवढी 4 वर्ड्स टाका. काय टाकणार? DMIC, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर. आणि ते डोळे उघडून बघा त्याच्यात काय लिहिलेलं आहे. आता ट्रान्सलेटर पण आलेले आहे. तुम्हाला इंग्लिश मध्येच वाचायची गरज नाही. इंग्लिश नसेल समजत तर मराठी हिंदी जी पण लँग्वेज येते त्याच्यात वाचा. या दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये काय लिहिलेलं आहे की समुद्र किनाऱ्यापासून नाशिक 150 किलोमीटरचा पट्टा आहे. ह्या पट्ट्यामध्ये एक डेव्हलपमेंट झोन येणार आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर होणार आहे. ह्याच्यामध्ये विक्रमगड वाचणार नाही, जव्हार वाचणार नाही, डहाणू वाचणार नाही, तलासरी वाचणार नाही. ह्याच्यामध्ये सगळे आपण निस्ते नाबूत होणार आहोत. हे जरा नीट वाचा. म्हणून मी आठवण करून दिली की जेव्हा धानिवरीला जे काही घटना घडली, ज्या पद्धतीने आपला समाज रस्त्यावर उतरवला पाहिजे तसा अजिबात उतरतात काय
अरे ते धानवरीवाल्यांचा प्रश्न आहे, तो का आमचा प्रश्न नाही, असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून ह्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. आज बिरसा मुंडाला आपण आदर्श मानतो. त्याने का लढा दिला? कारण तो शिकला. निदान त्यावेळेस 7वी पर्यंत इंग्लिश मिडियमचं शिक्षण घेतलं, तेव्हा त्याला जल जंगल जमीनची लढाई समजली, तेव्हा त्याला आदिवासीत्व समजलं. आणि म्हणून बिरसाच्या लढ्याकडे आपण फक्त तीर कामठा, तीर धनुष्य बघायचं नाही. आधी जर खऱ्या अर्थाने बिरसा तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तो एक सायंटिफिक लढा होता, एक सोशल रिफॉर्म होतं, समाजाचं परिवर्तन बिरसाने शिकवलं. आणि म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बिरसा सुरुवातीला जर्मन मिशनरी मध्ये गेला, तिथे तो ख्रिश्चन धर्म स्वीकारला का? शिक्षणासाठी. त्याच्यानंतर त्याला तिथे काय उत्तर सापडलं नाही की आमची जल जंगल जमीन काय आम्हाला एक ख्रिश्चनवाले सोडून देत नाही, म्हणून तो आनंद पांडे नावाच्या माणसाकडे गेला. तिथे त्याने गायत्री मंत्र पठलं केलं, हिंदू धर्म स्वीकारला, ते शिक्षण घेतलं. तिथे त्याने विचारलं की बाबा आमची जी जल जंगल जमीन आहे ती आम्हाला कधी मिळेल? तर त्यांनी वरती हात करून सांगितलं त्या आनंद पांडेनी की त्या ज्या देवाच्या मनात येईल तेव्हा तुम्हाला मिळेल. पण बिरसाने काय सांगितलं? आम्ही कर्मावर विश्वास ठेवतो, जर आम्ही काही काम केलं तर आम्हाला मिळेल, नाही तर आम्हाला काहीच मिळणार नाही. म्हणून त्याने हिंदू धर्मही सोडला, ख्रिश्चन धर्मही सोडला. सरते शेवटी त्याने बिरसाहेब स्थापन केली. आदिवासीत्व, सिंग बोंगा, सूर्य आमचा देव आहे, चंद्र आमचा देव आहे, ही जमीन आमचा देव आहे. हे जल जंगल जमीन जर जगलं तर आम्ही हजारो पिढ्या टिकतील. आणि मग धरती आबा बिरसा मुंडा झाला, तो धरती आबा झाला. हे आपण समजून घेतलं पाहिजे. बिरसा मुंडाने काय शिकवण दिली? कोणत्याही प्रकारची दारू, कोणत्याही प्रकारचं नसापान हे समाजाला घातक आहे. तुम्हाला अजिबात जाऊन कुठे दारू सोडायची गरज नाही आहे. तुम्ही जर बिरसा मुंडा अंगात घेतला ना तर सगळ्या गोष्टी होतील. बिरसा मुंडाने हेही सांगितलं, चोरी करायची नाही, खोटं बोलायचं नाही, माणसाने सतत क्रियाशील असलं पाहिजे. बिरसा मुंडाने अंधश्रद्धा आपल्यातून घालवायचं काम केलं की एखादा जर पेशंट आजारी पडला तर त्याला औषधाची गरज आहे, त्याला सेवेची गरज आहे. हे बिरसा मुंडाने आपल्याला शिकवलेलं आहे. झाड फूक करून काहीच होणार नाही हे त्यावेळी बिरसा मुंडाला समज होती. म्हणून बिरसा मुंडा सायंटिफिक माणूस होता. तो काय ऐरा गैरा असंच अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारा माणूस नव्हता. आणि म्हणून आपल्याला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील की बिरसाची लढाई काय. त्या टायमाला त्याने इंग्रजांना इंग्लिशमध्ये पत्र लिहिलं होतं की हे जल जंगल जमीन आमचं आहे आणि ते तुम्ही सोडणार की नाही. आजच्या सरकारसारखी त्या टायमाची पण तीच परिस्थिती होती. आणि म्हणून आपलं जे पत्र होतं ते कचऱ्याच्या टोपलीत टाकलं ब्रिटिशांनी, म्हणून त्याला तीर कामठं घेऊन लढावं लागलं. आणि आज बिरसा मुंडाच्या लढ्यामुळे आज तुमच्या बुडाखाली जी जमीन आहे ती बिरसा मुंडाची देण आहे. त्यामुळे तुमच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर आदिवासी आरक्षण पडतं, म्हणून तुमची जमीन विकली जात नाही. या सरकारला पण तुमची विकत घेता येत नाही, कारण हा बिरसा मुंडाच्या लढ्यामुळे 1908 ला आपल्याला कायदा मिळालेला आहे, CLT ऍक्ट, जे काय आपण कुळ कायदा सांगतो. म्हणून तुमच्या सातबाऱ्यावर आदिवासी असं पडतं. तुमचं जे काही जातीचा दाखला असतो त्याच्यावर अनुसूचित जमात लिहिलं जातं, आदिवासी लिहिलं जात नाही. आणि बिरसा मुंडाची देण आहे, सिद्धू कान्हू चांदभैरवची देण आहे की तुम्हाला त्या तुमच्या सातबाऱ्यावरती आदिवासी हे नाव लिहिलंय. आणि म्हणून हे लढा आपल्याला समजून घेतला पाहिजे आणि पालघरची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. बाकी आमची ओळखच राहिलेली नाही. आणि म्हणून येणारा काळ जो सांगतोय, जर वाढवण बंदर झाला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काम मिळणार नाही. तुम्हाला फक्त भांडी घासायचं आणि लोकांचे संडास साफ करायचे, गटारा साफ करायचं काम मिळणार आहे. त्या पलीकडे आदिवासी नाही ते काम मिळणार आहे. आणि हे सरकारचं धोरण आहे, तुम्हाला मी बजावून सांगतो. ही आमची परिस्थिती आहे. आणि म्हणून हे जल जंगल जमीन वाचवलं तर आमच्या हजारो पिढ्या जगतील. आमच्याकडे खूप सारे प्रोजेक्ट मध्ये आले. वाढवण बंदरचा प्रोजेक्ट येतोय, मुंबई वडोदरा एक्सप्रेस आहे, लोकांना करोडो पैसे मिळतात. लोक त्या लालच मध्ये चाललेले आहेत. KTM गाडी घ्यायची, RCCचं घर बांधायचं आणि ठोकून कुठेतरी मरून जायचं. ही परिस्थिती आहे. आपल्याकडे काही शिल्लक राहणार आहे. म्हणून हा जो लढाई समजून घेतला पाहिजे तरुणांनी. म्हणून सांगतो, मला क्रिकेटला विरोध नाही, पण मी बघतोय सगळे जत्थेच्या जत्थे तिथे जमताना दिसतंय, पण लढ्याचा कुठे विषय आला की त्या जमीन वाचवायला कोणी येत नाही. खूप वाईट वाटतं. एक मी आर्टिकल लिहिलेलं आहे, नानू लढ. नानू म्हणजे काय? नानू म्हणजे काय? हा, नानू म्हणजे काय? धान भात है ना. तिचं आत्मकथा लिहिलेली आहे. ती काय त्याच्यात सांगतोय, हे पोरग चाललंय बॅट घेऊन, आई बाबा चाललेत. वाईट वाटलं तरी काही नाही, संडे असला की आपल्याला माहितीये कुठे जातात आई बाप है ना. ती लहान पोरगी आजी आजोबरोबर जाते भात कापायला, तर बाबा सांगतो त्याला, तो आजोबा सांगतो असा पाय नको ते होती नानू लढ. कोण सांग लढत आहे नानू? काय त्याला आपण विचारतच नाही ना. बाप चाललाय तिकडे बैठकीला, सॅटर्डे आई चालले तिकडे, आजी आजोबा खपतायत आणि नातीन जाते ते भार उचलून लागायला. आणि पोरगाय मस्त क्रिकेटची बॅट घेऊन. की कोण त्याचे रक्षण करणार आहे? कोण त्या शेतावर जाणार आहे? त्या धर्तरीला कंसरीला कोण विचारणार आहे? ही परिस्थिती निर्माण झालेली आहे.
आणि त्याचा जर आम्ही रिस्पेक्ट करायचं सोडून दिलं तर आम्ही खाणार काय आहोत? दगडी खाणार आहोत. ही परिस्थिती आहे. आणि म्हणून नानू लढ ती लहान मुलीची एक शंका होती, ती कुठे रडते? पण जेव्हा समजून घ्याल त्या दुखणं, त्या कंसरीचं दुखणं, तेव्हा तुम्हाला समजणार आहे. आणि म्हणून ही परिस्थिती खूप गंभीर आहे. ठीक आहे, कार्यक्रम आहे, तुम्ही नाचा, सगळ्या कुदा, परंतु आपला संवेदना, आपलं जे काय सेन्स आहे तो जागा ठेवा, की आपण कुठल्या परिस्थितीत चाललोय, काय जगतोय आपण, काय परिस्थिती आहे आपली. खूप वाईट वाटतं, खूप वाईट भयानक चित्र आहे. जेव्हा फ्युचर भविष्य आम्ही बघतोय तेव्हा आपल्या समाजाची हालत खूप खराब होणार आहे. तुम्ही ह्या स्पर्धेत कुठेच नाही. आज ह्या पेसा क्षेत्रामध्ये नगरपंचायत होते है ना, विक्रमगडची. आम्ही आदिवासी इलाक्यात राहतो. तुम्हाला सुरुवातीला नगराध्यक्षपद रिझर्व देणार आहे, त्याच्यानंतर देणार नाही, हे लक्षात घ्या. खूप खूप आक्रमण आहेत, खूप अधिक आहे. तलसरीची पण ती चालत आहे ना, सगळीकडे हेच होणार आहे. अनुसूचित क्षेत्र आमचा इलाका आहे, आम्हाला तिथे कसलेच अधिकार नाही. आणि म्हणून कधी कधी वाटतं की हा महान क्रांतीवीराने आपल्यासाठी एवढं बलिदान केलं, तर मला एवढंच सांगायचं, जरूर नाचा, बिरसा मुंडा सारखे बना, तंट्या मामा सारखे बना, झलकारी सारखे, त्यांचे विचार घ्या. त्यांनी काय जगलं, आपल्यासाठी काय देऊन गेलेले आहेत, हे विचार खऱ्या अर्थाने आपण जर टिकू शकलो, आपली संस्कृती, बरंच कीर्तीने त्यामध्ये सांगितलं की आपली संस्कृती, आपल्या परंपरा ह्या जर आपण टिकवल्या तर हजारो वर्ष जगणार आहोत. आणि म्हणून खरा संघर्ष, खरी लढाई ही जल जंगल जमिनीची आहे. ते जर टिकलं तर हजारो वर्ष आपण इथे टिकू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, जे पण तुम्हाला शिक्षण मिळतं ते आपण घेतलं पाहिजे. बिना शिक्षणाशिवाय कुठलाच पर्याय नाही. आज मी इथे उभं राहून बोलू शकतो, याचा एकच आणि एकच आहे की मी थोडं शिक्षण घेतलं, काही गोष्टी समजून घेतल्या. आणि म्हणून जेव्हा आपण जो व्हिडिओ बनवला त्याचा खूप चांगला इफेक्ट झाला. बरं वाटलं. एक दिवशी आम्ही एका गावात गेलो होतो आणि त्याने सांगितलं, अरे डॉक्टर तुझा व्हिडिओ नांगण आता पोरा जरा सुधारली का, सांग डोब्याशी पण जायला लागली, बासा सांगत जा पाहिजे असं. हा, शिकलो तर सांग लांबी पॅन्ट घालून शेतात नाही उतरो, पण सांग आता पोरा स्वतःहून डोबी घेऊन 4,000. तर ते ऐकून खूप बरं वाटलं की लोक त्याचा विचार करतायत. आणि हे करणं गरजेचं आहे. आपण नाही करणं तर कोण करणार आहे? बाहेरून येऊन कोणीच काही करणार नाही. आज शहर, मला माहित नाही बोईसरचे लोक कुठून आले, कुठल्या गावातून, पण आज शहर बघा तुम्ही, आपली वस्ती होती ते नामशेष होत झाली. आमच्या गावचं उदाहरण सांगतो, वानगावचं. वानगावला तुम्ही जा, कोंपाडा नावाचा पाडा आहे पूर्वेला, त्या अख्खं गाव हिंडा, तुम्हाला फक्त एक आदिवासीचं घर दिसणार आहे. किती? एक. नाव काय आहे? कोंपाडा. पण आदिवासी शिल्लकच राहिला नाही त्याच्यात. ही परिस्थिती बोईसरची पण आहे. अनुसूचित क्षेत्र आहे, पैसा कायदा लागू आहे, पण आज 75,000 लोकसंख्या झालेली आहे आणि आदिवासी किती आहेत? फक्त 3,000. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ही वस्ती आली कुठून एवढी. आपण आपलं सगळं क्षेत्र लोकांना देत चाललेलो आहोत. आपण आपल्या हातात काहीच ठेवत नाही. तीच परिस्थिती विक्रमगडची आहे. काय वेगळं चित्र नाही की हे मूळ आमचं होतं, तिथे आज बाहेरची वस्ती बसलेली आहे. हे सगळं शहरा ठिकाणी, तलासरीचा नाक्याचा एरिया घ्या, सगळं आम्ही मायनॉरिटीत चाललेलो आहोत. आणि लोक छाती फुगून सांगतात पालघर आदिवासी बहुल जिल्हा आहे. कसला आदिवासी बहुल जिल्हा आहे? बिलकुल आदिवासी बहुल जिल्हा नाही. तुम्ही अख्खा जर जिल्ह्याचा विचार केला, ह्याच्यातली जी आदिवासींची लोकसंख्या 6-7 तालुक्यांची ही 11 लाख आहे आणि एका वसईची लोकसंख्या ही 14 लाखाच्या वरती आहे. आपण मायनॉरिटीत आहोत, आपण आदिवासी बहुल नाही आहोत. आणि ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून आदिवासीत्व आपल्याला टिकवावं लागणार आहे. आदिवासीत्व टिकवायचं म्हणजे काय फार मोठं रॉकेट सायन्स नाही. जे आपलं आहे ते आपण करत राहिलं पाहिजे. गावदेव केला पाहिजे, नवा भात खाला पाहिजे, कोली केली पाहिजे. ह्या सगळे जे सणवार आहेत ते आपण केले पाहिजे. आपण फॅशनेबल झालो, गोरे गोरे देव आपल्याला आवडायला लागले, आपले देव सोडून आपण भलतीकडे चाललेलो आहोत. आणि म्हणून टिकवणारी, जगवणारी गोष्ट जी आहे ती आपली संस्कृती, आपल्या परंपरा आहेत. असं उदाहरण सांगितलं की आता मी चर्चा केली है ना अरविंद सिंग, की अशी आमची हालत खराब झालेली आहे की आमचे देव आम्हाला माहिती नाही, आम्ही लोकांसमोर सांगू शकत नाही. तो अभ्यास केलेला माणूस आम्हाला विचारतोय, ही आमची परिस्थिती आहे. म्हणजे हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे लढा का आहे. तर म्हणून ह्या ज्या काही आपण कार्यक्रम घेतोय त्याच्या मागचा उद्देश नाचणं ठीक आहे, परंतु आम्हाला आपले विचार पण घेऊन जावे लागतील आणि समाज म्हणून एकत्र यावं लागेल. आणि आपल्यातला जो वाद आहे, जमातवाद, आपल्याला खतम करावा लागणार आहे. हा वारली, हा कोकणा, हा धोडी, हा दुबळा, हा कातकरी, हे आपल्यातले बॅरियर्स आपल्याला तोडावे लागणार आहेत. तर आपण समाज म्हणून एकत्र येऊ शकतो. म्हणून मला एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, 9 ऑगस्ट साजरा करता का? करतात ना? काय आहे 9 ऑगस्ट? जागतिक आदिवासी दिवस. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे का वारल्यांचा दिवस आहे? नाही. मल्हार कोळ्यांचा दिवस आहे? नाही. नाही ना. मग तिथे बरोबर आम्ही एकत्र येतो. पण जेव्हा समाजात, अरे नाही ते वारल्यांचा प्रश्न आहे, अरे ते दुबळ्यांचा प्रश्न आहे, बरोबर ना,
आम्हाला समाज म्हणून एकत्र आलं पाहिजे की जागतिक आदिवासी दिवस आहे, ज्या पद्धतीने आपण आदिवासी दिवसाला एकत्र येतो त्या पद्धतीने हर एक समस्येवर आपल्याला एकत्र यावं लागणार आहे, तर आपल्या समस्या सुटणार आहे. नाही तर एकटा एकटा कोपऱ्यामध्ये मारला जाणार आहे. या देशामध्ये खूप वाईट परिस्थिती आपली आहे. पालघर जिल्ह्यात अजिबात एकदम बिलकुल वाईट परिस्थिती आहे. आपण आहोत जात्यात सुपात कुठे संपणार आहोत त्याचा काही नेम नाही. शिक्षण नाही, आरोग्याचे 3-13 वाजलेले आहेत, रोजगार नाही. आज पूर्ण लढतायत पैशासाठी, बाकीचे रोजगार पण आपले काढून घेतलेले आहेत. ह्या सगळ्या भयानक परिस्थिती आहे. मी डॉक्टर आहे, मला माहिती आहे, मी पीएचसी साहेबांना काम केलेलं आहे. पॅरासिटामॉलची गोळी नसते तिथे, इंजेक्शन नसतं, काही नसतं तिथे, कधी कधी डॉक्टर नसतो. ही परिस्थिती आहे. आरोग्याचे 12 वाजलेले आहेत. आमची जी पारंपरिक चिकित्सा पद्धती ती पण संपून टाकली. आम्हाला साधा सर्दीसाठी पण आता इंजेक्शन सलाईन घ्यावा लागते. हे आमचे जे पारंपरिक औषध होती ती पण आम्ही संपवलेली आहे. ह्या बऱ्याच साऱ्या समस्या आहेत, ते एका दिवसात सुटणार नाही. पण तरुणांना माझं एवढंच आव्हान आहे की आपली संस्कृती, आपल्या परंपरा आपण समजून घेऊया आणि पुढच्या लढाईसाठी आपण एकत्र येऊया. आणि म्हणून मला सांगायचं एवढंच आहे की ह्या निमित्ताने जे काही क्रांतीवीरांचे विचार आहेत ते आपण आपल्या अंगामध्ये विनवले पाहिजेत. प्रत्येकाच्या घरी बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, झलकारीबाई, तंट्या मामा यांचे विचार पोचले पाहिजेत आणि आपण समाज एकत्र कसा राहू ही सगळ्यांनी निर्णय करूया. आणि जसं सांगितलं की ही खूप चांगली सुरुवात आहे. एक छोट्या गावापासून सुरेंद्र आणि त्यांच्या टीमने एक चांगला उपक्रम घेतलेला आहे. हे सातत्याने अशा गोष्टी होत राहिल्या पाहिजेत. आणि पुन्हा एवढंच आठवण करून देतो की मुली आता स्टेजवर येऊन पुढे येत आहेत. मुलांनी अजिबात मागे राहता कामा नये आणि हातात हात घालून ह्या साऱ्या गोष्टी लढ्यासाठी तयार झालं पाहिजे. एवढंच बोलतो. मला ऐकून घेतल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. जोहार, जिंदाबाद.